महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळात राज्यभर प्रसिद्ध झाली. जुलै 2024 मध्ये राज्यातील सुमारे 2,34,00,000 महिलांना प्रत्येक महिन्यात 1,500 रुपये देण्याची योजना लाडक्या बहिणींबरोबरच सरकारसाठी देखील एक वरदान ठरली. महायुतीच्या प्रचंड विजयामागे या योजनेचा मोठा वाटा होता. आता या योजनेतून एकामागोमाग एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे कल्याणकारी योजना लागू करण्यावर देशासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेच्या 2,52,00,000 लाभार्थ्यांपैकी तब्बल 26,34,000 जणी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली होती. आता या योजनेचा लाभ 14,298 लाडक्या भावांनीही घेतल्याचे समोर आले आहे. अलीकडील पडताळणीमध्ये 14,298 पुरुषांनी या महिलांसाठीच्या योजनेचा दुरुपयोग करून 10 महिन्यात 21.44 कोटी रुपयांचा फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रिय भावांनी खोटी कागदपत्रे, चुकीची माहिती देऊन किंवा बनावट ओळख वापरून स्वतःला योजनेचा लाभार्थी बनवला. चिंताजनक म्हणजे या पुरुषांनी फक्त 1-2 महिनेच नाही तर संपूर्ण 10 महिने या पैशांचा फायदा घेतला आणि याबद्दल कोणाला काहीच माहिती झाली नाही. अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी लुटलेली ही रक्कम राज्याच्या शालेय शिक्षणाच्या बजेट एवढीच, म्हणजे जवळपास 68,804.85 कोटी रुपये होते. हा फक्त एक प्रकार नाही, त्यानंतर अधिक गैरप्रकार उघड झाले. 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा दुरुपयोग करत 3.58 कोटी रुपये चोरल्याचे उघड झाले आहे. या महिलांना उच्च वेतन मिळते, सरकारी योग्यतेची साधने आहेत, तरी देखील त्यांनी गरीब महिलांसाठीच्या या योजनेतून पैसे घेतले. अधिक तपास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. एकाच कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला. वयाच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलाच लाभार्थी ठरल्या. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने असलेल्या कुटुंबातील महिलांनी देखील लाभ घेतला. एकूण 26,34,000 अपात्र लाभार्थी आढळले असून त्यांच्या परिणामी सरकारला 1,640 कोटींचा एकूण तोटा झाल्याचा अंदाज आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रकरणात ज्या पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले त्यांच्याकडून ते पैसे परत वसूल केले जातील. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. 26,34,000 अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते थांबवले गेले आहेत. प्रत्येक संशयित प्रकरणांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाईल. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे पैसे कसे परत वसूल करायचे. ज्यांनी खोटी माहिती दिली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं सोपं आहे, पण 14,000पेक्षा जास्त पुरुषांकडून पैसे वसूल करण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रयत्न किती लागेल. काहींनी ते पैसे आधीच खर्च केले असतील, काही कदाचित आर्थिकदृष्ट्या परतफेड करू शकणार नाहीत. अशा प्रकरणात सरकारी यंत्रणा किती प्रभावीपणे काम करेल हे पाहणे महत्त्वाचे राहील. लाडकी बहीण योजना खरोखरच गरिबीत जगणाऱ्या महिलांसाठी मोलाची ठरू शकते. यासाठी योजनेची पारदर्शक अंमलबजावणी आवश्यक आहे. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी समजावी. जर कोणाला अशा गैरप्रकारांची माहिती असेल तर त्यांनी सरकारी हॉटलाईनवर तक्रार करावी. सार्वजनिक जागरूकता ही घोटाळे रोखण्याचं एक मोठं साधन आहे. शेवटी या योजना आपल्या सर्वांच्या कर पैशातून चालतात, त्यामुळे त्यांचा योग्य वापर व्हावा यात सर्वांचंच हित आहे.